गजर माऊलीचा गजर माऊ जस जशी ती मोठी होत जाते तस तसा तिच्याबद्दलचं प्रेम, तिच्याबद्दलचं काळजी आणि त्याच्या मनात वाढायला लागते. माझी घरची लक्ष्मी आहे. जस जसं तिच्यावरचं प्रेम वाढत जातं, जस जशी घरची लक्ष्मी वाढत जाते, तस तसा तो बाप आपल्या लेकीवरती इतकं प्रेम करतो, इतकं प्रेम करतो की ही विसरूनच जातो की ही परक्याचं धन आहे. आणि ज्यावेळी मुलगी बघण्याकरता मुलं येतात, गरीब असणारा बाप घरी गडगंज श्रीमंती आहे, मुलालाही चांगला जॉब आहे, चांगली नोकरी मुलगा करतो, सगळे शिकलेले आहेत, सगळे नोकरी करतात, म्हणजे माझी मुलगी आरामामध्ये राहील, सुखामध्ये राहील. आणि म्हणून तो बाप त्या लग्नाकरिता फक्त होकारच देत असतो. हुंड्याची मागणी घालतात, बाप बापाचा फक्त होकारच असतो. आम्हाला हे पाहिजे बापाचा होकार, आम्हाला ते पाहिजे बापाचा होकार. महाराज बघता 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 25 लाखापर्यंत सगळं गणित जातं आणि तरी सुद्धा बापाचा होकारच आहे. आई घरामध्ये बोलवते, अहो तुम्ही वेडे झाले का काय? 25 लाखापर्यंत गणित गेलं तरी तुमचा होकारच आहे, त्यांच्या मागणी कमी होत नाही आणि तुमचा मात्र होकारच आहे. त्याने सांगितलं, अगं तू काळजी काय करते, 25 लाख आज ना उद्या भरून निघतील, 25 लाखाचं कर्ज आज ना उद्या फेडून निघेल, पण असं स्थळ माझ्या लेकीला पुन्हा मिळणार नाही. आणि हे जर स्थळ हात तर मला नाही वाटत की इतके सुखा समाधानाने इतक्या पैशामध्ये माझी लेक लोळेल. आणि लेकी करता महाराज जे कर्ज आहे ते कर्ज काढतो, 50 सावकारांच्या दारामध्ये जाऊन आपलं डोकं टेकवतो आणि महाराज लेकी करता पैशाची सोय करतो. आपल्या लेकीला आनंदामध्ये, जरी मनामध्ये दुःख असेल तर आनंदामध्ये महाराज तिची पाठवणी करतो. आणि ज्यावेळी ती लेक पहिल्यांदा घरी येते